हीच काहीशी परिस्थिती सध्या रायगड जिल्ह्यातही पाहायला मिळते। रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये उमटे धरणाची जी पातळी आहे ती खाली गेलेली आहे आणि या धरणाच्या पातळीमुळे जवळपास धरण क्षेत्रातील 47 गाव आणि 33 आदिवासी पाड्यांचा पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात गावकऱ्यांच्या घशाला कोरड पडली असून महिन्याला 4 ते 5 हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ त्या गावकऱ्यांवर आली आहे। धरणाच्या तळातील सातेला गाळ उपसा करण्यासाठी उमटे धरण संघर्ष समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून अजूनही गाळ उपसा न झाल्याने धरणातील पाणी साठ्यात मोठी कमतरता भासू लागली आहे। आमच्याकडे कित्येक वर्ष आज पाणी मिळत नाहीये आणि आमच्यासारख्या आज 55 ते 60 वर्षाच्या माझ्यासारख्या तरुणांना आज ड्रम घेऊन दुसऱ्या अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आज पाणी आणायला जायला लागतंय। कारण पाणीच नाही ना, जे प्यायचं पाणी महत्त्वाचं आहे तेच मिळत नाहीये आणि ते आमचे सोर्स जो दुसरा आहे पाण्याचा तो दुसरा नाही, कारण आमचे उमटे डॉमरच डिपेंड सगळे आम्ही आहोत। कारण जे विहिरी आहेत प्रशासनाने बांधलेले आहेत त्यात पाणीच नाही आहे, कारण पाण्याची पातळी खाली गेलं। आता जर माझं म्हणणं आहे की जर शासनाकडून एवढा जर पैसा येतो आहे तर त्या पैशाचं नियोजन झालं पाहिजे ना। जर धरणासाठी पैसा आला तर धरणासाठी योग्य नियोजन झालं पाहिजे। आज उमटे धरणावर 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यातली लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। सकाळी 5 वाजता हंड घेऊन निघाले आमची माय माऊली, तिचा नंबर 11 वाजता येतो आणि 11 वाजता येऊन तिला 2 हंडच पाणी मिळतंय। आताची आपण जिल्हा परिषदेची निवडणूक बघितली, कित्येक कोटी रुपये उडवले असतील आणि जिल्हा परिषदेचे ज्यावेळी निकाल लागले प्रत्येकाच्या मतदारसंघात संपूर्ण जिल्ह्यात, त्यावेळी बॅनर काय होते, भले भले गार केले गंमत म्हणून। अरे मग आता भले भले गार करूया ना सामाजिक काम म्हणून, धरणाचा गाळ काढूया सामाजिक काम म्हणून। नुसते भले भल्यांना गार करून उपयोग काय आहे? एकीकडे ही सगळी पाणी टंचाईची भीषणता असताना दुसरीकडे